रडू नको, त्रास देऊ नको. 2-4 दिवसासाठी चालूच राहतंय नाही का. वांग्याची भाजी, दादाला 2 पोळ्या कर, तुम्हाला काही करा, खा जीवाला. हा काहीतरी करा. ती आपण जे बोललो तेच बोलते, तुला जर शिकावं लागणार आहे. तर कोमलचं म्हणणं व्हिडिओ चालू असल्यावर ती जरा त्रास देते, पण कळलं आता. इकडे आई जायचं. अरे आई जा ना लवकर, जात असली ऊन पडा लागलं. हे बघा गोंडस बाळानं अंघोळ केलेली आहे. कशी काय अंघोळ केली? मजेत आहात का तुम्ही? अंघोळ केल्यावर लगेच झोप लागते. बरं बाय करा, चला चला बाय करा, मग मी जातो तिकडे. आता तुम्ही मला घेऊन असं कोण बोलतोय, त्या बाळाला असं विषय परी तुझा काय विषय? ड्रेस आणला दाखव ना पप्पांनी. ड्रेस आणलाय का? छोटा झालाय. इकडे पिऊ आहे. हाय पिऊ. हाय बेटा. हाय हाय बेटा. बर हाय पिऊ. पिऊ बा ती कशी पाहिली बघा तिच्याकडं आहे का. ती म्हणत असं पप्पाने मला ड्रेस आणलाच नाही, कारण की ती रडतच नाही ना. ती रडली तर ड्रेस आणि मी ड्रेस साठी रडली पाहिजे नाही का. 2 ड्रेस आणू का? पर्स पण आणायची का? हो का? 2 का 1? हा. आता गुढीपाडव्याची खरेदी मॅडम जायचं की नाही? मग सगळी तयारी केली गुढीपाडव्याची? रोहिणीचं पहिलं वाटतं गुढीपाडवा पहिला आहे. मग ती तिकडे माहेरी काय येत नाही काय? पाहते म्हणे का? आम्ही एक सिल्वर बटन घरी आणले लावायला, कारण की गोल्डन बटन दुकानात गेले त्यामुळं. हा खाऊ नाही. परी काय करते? होटाला जे लागलेलं आहे ना असं कातडी काढतीये. त्यानं काय होतंय माहिती का? तिला आणि ते असं रक्तात ते लाल जरीत होत, आणि अशी तिखट भाजी पोळी खाल्ली का तिला लागत तिखट. असा विषय बघा. आता पिऊला जे आहे आम्हाला ते थोडंफार खाणं चालू करायचं आहे. तर आता उद्या तुम्हाला उद्याच्या म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल मी पिऊला काय खाऊ घालणार आहे पहिले सुरुवातीला. कारण की अन्नप्राशन नाही करणार आहे आपण, डायरेक्टली खाऊ घालणार तिला. काय करणार आहे अन्नप्राशन? आता ती जावळ काढायची बाकी आहे, परत तिचं बारसं बाकी आहे, अन्नप्राशन बाकी आहे. बघू आता, कारण की ती ऑलरेडी खूप मागं पडलेली आहे. तर असा काही विषय बघा. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर इकडे दोघी जणांचा अभ्यास नाही चालू आहे, जे तुम्हाला वाटतं अभ्यास चालू आहे. तर ही कोमल जी आहे आता गुढीपाडवा आलेली आहे, त्यासाठी ती लिस्ट करते की तिला काय काय सामान आणायचं आहे आणि काय काय खरेदी करायची. आजच्या दिवस त्यातच जाणार आहे सगळी खरेदी वगैरे करण्यामध्ये. तर आपल्याला तुम्हाला काय पाहिजे का? तयार करते सांगा. नाही मला काही नाही पाहिजे, तुला जे लागतंय तेच लिही बाई. एवढं मोठं साने कपडे बिपडे काय लागत असेल ना तुम्हाला? मला काय चांगलं दिसायला कपडे थोडे लागतात. मला फक्त एक फेस वॉश लागतो आणि तो पण ऑनलाईन येतो. असं कोणता फेस वॉश येतो ऑनलाईन येतो? तू विसरली काय? तो मुस्टॅकचा फेस वॉश भारतातील नंबर 1 फेस वॉश आहे बाई. माझ्या चेहऱ्यावर हे जे ग्लो दिसतोय का, मी खूप दिवसापासून युज करतो, हे जे ग्लो दिसतोय का हे त्याच्यामुळे येतो. हा, कारण याच्यामध्ये आहे नियासिनामाइड आणि लिक्विड एक्स्ट्रॅक्ट, ज्यामुळे हे जो ग्लो येतो का तो येतो. आणि यामध्ये अजून एक आहे सॅलिसिलिक ऍसिड, ज्यामुळे हे जे पिंपल्स येतात ते येत नाहीत आणि हे पिंपलचे डाग पण दिसत नाही. आणि मी काही एवढे महागडे वगैरे प्रोडक्ट वापरत नाही, हे फक्त 125 रुपयाच्या आतमध्येच मिळतं जर की तुम्ही ऑफर मध्ये घेतलं तर. हिला तर सांगतोय, तुम्हाला पण सांगतोय, माझं ऐका, एकदा हे फेस वॉश नक्की ट्राय करा. कारण याला फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर जे आहे 6.5 लाखापेक्षा जास्त रेटिंग मिळालेली आहे. आणि यामध्ये कुठलाही केमिकल वगैरे नाहीये, म्हणजे स्किनला काही वगैरे त्रास होणार नाहीये. ही मेनची जी स्किन असते रफ स्किन, त्यासाठी बनवलेलं आहे. म्हणून तुम्ही नक्की ऑर्डर करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलेली आहे, सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सिंपल पद्धतीने हे प्रोडक्ट मागवू शकता. तर चला यांची लिस्ट होऊ द्या तयार, मग जाऊया शॉपिंगला. हे बघा गोंडस बाळानं अंघोळ केलेली आहे. कशी काय अंघोळ केली? मजेत आहात का तुम्ही? अंघोळ केल्यावर लगेच झोप लागते. बरं बाय करा, चला चला बाय करा, मग मी जातो तिकडे. आता तुम्ही मला घेऊन असं कोण बोलतोय, त्या बाळाला असंच बोलावं लागतं, तेव्हा तो बाळ शांत बसतो, आहे की नाही बाळा? हा नाही, रडू नये रडू नये आहे ना. नमस्कार कर. हा 1 सेकंड थांबा, मी कॅमेरा पुसतो. हा हे बघा, आता कर.
इकडे कोमल आहे, कोमलीच्या डोक्याला बांधून देते कारण की परी जात आहे तिच्या बापरे येप्पी बसनं जातीये परी तिच्या आजी सोबत म्हणजे आई सोबत. बेटा त्रास देऊ नये हा, काय खायला मागू नये काय. हा रुद्राला मारायचं नाही, आईला त्रास द्यायचा नाही, गुडगले ना तू. हा आणि जसं की मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या त्या लास्ट व्हिडिओला की ओम दादा परीला इथं सध्या थोडी इंग्लिश यायला पाहिजे. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर मदर्स नेम असं सगळं यायला पाहिजे. थोडं थोडं शिकवत आहे तिला मी काल शिकवलंय. व्हॉट इज युअर नेम काय, व्हॉट इज युअर नेम तू बोलतच नाही ती. तशीच करतेय. मी जेव्हा म्हणेन तुला व्हॉट इज युअर नेम तेव्हा तू काय म्हणशील अद्विका सावळे. हा व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम नाही बोलणार ती. अद्विका सावळे म्हणायचं. हा आता मी परत एकदा म्हणतो. हा व्हॉट इज युअर नेम. ती आपण जे बोललो तेच बोलते, तुला जर शिकावं लागणार आहे. ती कधीच नाही बोलणार. किती विचार. तर कोमलचं म्हणणं व्हिडिओ चालू असल्यावर ती जरा त्रास देते पण कळलं आता. इकडे आई जायचं. अरे आई जा ना लवकर, जात असली ऊन पडायला लागलं. सोडतो ना. हा आवरलंय का तुझं. हा आवरलं. त्या पिऊला भेटलीस का. हो चला म्हणजे आता घरी फक्त कोमल एकटीच राहणार आहे आजी सोबत. हो की नाही अगं बाई, ते बांधण्यापेक्षा टोपी द्यायची असते ना. टोपी नाही सापडत. ए इथं ये ना थैलीत कोणीतरी. खूप अवघड आहे ही गोष्ट तुम्हाला खरंच सांगतोय. आणि टोपी सापडली परीची. चाऊमिन आणू का एखादा, चाऊमिन आणू का एखादा. लेकरांसाठी काय नेऊन काय नाही असतं यायचं. काय काय नेऊ काय काय नेऊ काय काय नेऊ. देते का. पुढे मारी येत नाही का असं घालून चाललं का असं सोडले. चाललीस का. बाय कर. त्या आजीचे पाय पड. चला आजीचे पाय पड, आईचे पाय पड. चला पडा पटा पटा. सासरी चालली बाई, सासरी चालली. चला पडा, आईचे पाय पडा. चला पड, आईचे पड, मम्मीचे पड पाय. आईचे पड ना आपल्या. आईचे सुखी राय मा. आईचे पड, मम्मीचे पड, मम्मीचे. मी कशाली वाटत चल म्हणती. हळू जा बा. इकडे 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 हळू जा बा. काय मला करमणार नाही, मला व्हिडिओ कॉल करा. रात्री रडू नको, सांग पप्पाला रडणार नाही. हा चला मग निघायचे का आता. ही आजीबाई चालली. आजीबाई तुम्ही जाता सोबत. आजीबाई चष्मा बघा. तुम्ही म्हणा की चष्मा आणला आणि आजीबाई सांगा बरं तुमचा चष्मा. आणला. हा एक चष्मा केलाय. आजीचा जुना चष्मा पण नीट करून आणलाय. आता कसं दिसतंय. मस्त दिसतंय आजीला. चला मी आईला सोडतो नेऊन आता बस स्टँडला. बंद झालं पाणी येत होतं काय बाप्पा. चला मी काय करतो, ह्या आईला नेऊन सोडतो एकदा आणि तुम्हाला बस स्टँडला गेल्यावर मग भेटतो. कारण की आईला आपल्याला डायरेक्टची बस लावायची आहे. तर निघतो पटकन दिवशी आता. आई पडशीन ना म्हण. चल ग आई. चल कोमल निघू का. हा रडू नको, त्रास देऊ नको. 2-4 दिवसासाठी चालूच राहतंय नाही का. हा वांग्याची भाजी, दादाला 2 पोळ्या कर. तुम्हाला काही करा, खा जीवाला. हा काहीतरी करा, खा. 2 दिवस काढा कशी तरी. घरी कोणीच नाही, रोहिणी बी नाहीये, आई बी नाहीये. म्हणून तिला ती सकाळी रडू लागली ती. आई चालली म्हणून रडू लागली ती, पण आता जरा व्यवस्थित आहे. हा काही बोलायचं म्हणजे तुला त्रास नाही होऊ लागला त्या गोष्टीचा. 2 दिवस आई नाहीये, आता तुला सांभाळावं लागेल. परी बी नाही. तू राय घरी मम्मी सोबत. चला जाऊ द्या, यांना जायचंय आता. पटकन जी थैली दे. मला आवडलं का माझं. किती मोठी भरली. हो छान आहे. तेवढीच नाही कारण की तुमच्याकडे खूप मोठी थैली आहे ही वाली. त्या थैली सांभाळण्यात ही थैली काहीच नाहीये. मला व्हाईट कलरची शर्ट देते. ही हरवली तरी चालते पण ती थैली नाही हरवली पाहिजे. हा बॉटल घेतली. पाण्याची बॉटल सतत पाणी पित दोघी बी. उन्हाळा आहे. चला कोणत्या गाडीला जायचं. जायच्या टायमाला बी आई दाला विचारते जाऊ का जाऊ का जाऊ का. 4 वेळा म्हणाली. तिचं म्हणणं असेल की दान म्हणायला पाहिजे नको जाऊ म्हणून. 4 वेळा विचारायला लागली जाऊ का जाऊ का जाऊ का. नाही का बघा 10 म्हणजे सकाळी जायचं. चला जाऊ द्या, निघला बाहेर आता. नाव नका काढू, चालला जाऊ का. होय बाहेर मी शर्ट घालतो. मी शर्ट चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो.
तुम्ही विचाराल की तू कुठं आलेला आहे, तर मी आलेलो आहे सुदर्शनच्या इथं, कारण की आज त्याच्या भाषेचं आहे जावळे. त्या जावळे प्रोग्रामला त्यानं बोलवलं होतं, त्यामुळे इकडे आलेलो आहे. तर ते गेलेले जावळ काढण्यासाठी मला थोडा उशीर झाला, त्यामुळे मी घरी थांबलोय आणि येतील थोड्या वेळामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच कसं आहे काय नाही तर. आणि आई आणि परी गेलेली आहे तिकडं, तर ती ताईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच उद्याच्या. आज काही बाकी दुसरं काही विषय नाही तसा. आणि राहिला प्रश्न शॉपिंगचा, तुम्हाला त्या व्हिडिओत बोललो होतं, तर शॉपिंगला आपल्याला जायचंच आहे. तर आपण दुपारून जाणार आहोत, त्याचा पण तुम्हाला शूट येईल थोडाफार. जर कधी पिऊनं परेशान नाही केलं तर जाऊ, पण पिऊला सोबत घेऊन कसं जाणार हा एक प्रश्न राहिला, कारण की आईसुद्धा घरी नाही आहे. पण बघू काही ॲडजस्ट होतं आहे का. तर चला आता मी व्हिडिओचं एंडिंग करतोय. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे मुस्टॅक फेस वॉशची, तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करा. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.